दादा काय सांगाल, आज ससून डॉक परिसरामध्ये जे कोळी बांधवांसाठी उदरनिर्वाह करण्यासाठी जागा होती ती मुंबई जे पोर्ट ट्रस्ट आहे त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितलं, आता जागा देखील खाली करायला सुरुवात केली आहे। साहेब कोळी बांधव संपला हो, तुम्ही बोले कोळी बांधव राहिलं कुठं? हे मुळावर उठलेलं आहे हे सरकार। कोळी बांधव संपवायचं, मुंबई कोळ्यांची राहिली का? समुद्र विझवत चाललेत, मोठमोठे बिल्डिंग्स येत चाललेत, मारवाडी जैन गुजराती राहायला लागले, मच्छीचा वास येतो, शरीराचा वास येतो, त्यांना मुंबईतून बाहेर काढायचं आहे। आज परिस्थिती आपण बघितलं तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या चुकीमुळे आम्ही रस्त्यावर आणले, सगळ्या मच्छीमारांना रस्त्यावर आणले, लावारशासारखं बेघर करून। आम्हाला राहुल नार्वेकर साहेबांनी आश्वासन दिलं, आम्हाला नितेश राणे साहेबांनी आश्वासन दिलं, आदित्य साहेब ठाकरे यांनी विषय घेतला होता, सचिन भाऊ अहिरनी विषय घेतला होता, आमचे आदरणीय खासदार अरविंद सावंत साहेब सोनोवाल साहेबांना शिपिंग मिनिस्टर मध्ये जाऊन त्यांना निवेदन पण दिलं, आदित्य साहेब पण भेटले, सगळ्यांना आश्वासन दिलं, प्रॉमिसेस केलं, पण आज हे सगळं झुमला होतं, हे क्लिअर झालं। खरोखर ते मच्छीमारांच्या आणि मराठी माणसांच्या हिताचं आहे तर उद्याच्या उद्या नितेश राणे साहेब, राहुल नार्वेकर साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी हे स्वतःच्या हाताने हे टाळा उघडून द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला। आणि हे डेव्हलपमेंट ॲक्च्युली बंद करा, हे मूर्ख बनवतात, इथं शेड बांधतात, तिथं कुणासाठी शेड बांधतात, कोण येणार आहे? तुम्ही राहणार आहे का आमच्या कॉर्पोरेटसाठी? टॅक्स पेअरचे पैसे 95 कोटीच्या जवळपास इकडं पैसा गुंतवण्यात आला असं ऐकण्यात आलंय। तुम्ही आपण आले 95 कोटी दिसते, 1 कोटीचा पण खर्च दिसते का? इंडोनेशियाचा प्रकल्प आणणार आहे, टेक्निक्स काय दिसतंय, कुणासाठी आणणार आहे? आमचे चेहरे बघा, काय करणार आहे? याचे जबाबदार कोण? हे कर्नाटकहून आलेला बंजारा समाज आहे, हा आमचा महाराष्ट्राचा समाज आहे, एक कोळी समाज आहे, एक उत्तर भारतीय, अनेक भारताचे ॲक्च्युली ससून डॉक मध्ये अख्खा भारत देश राहतो, अख्खा भारत देश राहतो। आज ह्या लोकांनी भारताचं एकीचा सत्यानाश करून टाकलाय फक्त एक समाजासाठी, कारण आमच्यावर मारवाडी जैन समाजासाठी यांनी सत्यानाश केला। मच्छीचा वास येतो, यांना आम्हाला घालवायचं आहे, यांना इथं काय म्हणतात त्याला, मरीना आणायचे, वॉटर स्पोर्ट आणायचे। आमच्या मनामध्ये हे संशय आहे, जर नसेल तर मग मुंबई कोळ्यांची आम्ही हक्काचा धंदा करणार आहे। आमची 3री 4थी पिढी इथं आहे। हे का हे आता गोडाऊन ताब्यात घेतल्यानंतर कुणाला देणार आहे? 2015ला देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यावेळी एकनाथ खडसे हे मत्स्यपालन मंत्री होते आणि त्यावेळी त्रिपक्षीय बैठक देखील झाली होती। हो, आणि आताही देखील महायुती सरकार राज्यामध्ये, हो, तुमची मागणी काय असणार आहे? कशा पद्धतीने यावरती तोडगा? आम्ही मागणी करत आलोय गेले 11 वर्ष की याची अंमलबजावणी करा, कारण अंमलबजावणी करायचा अधिकार दोन्ही मुंबई पोर्टर्स आणि MFDCचं होतं। मुंबई पोर्टरचे चेअरमॅन आणि MFDCचे MD आणि कमिशनर ऑफ फिशरीज नी बसून त्रिपक्षीय करार करायला पाहिजे होतं। आज ते पोलिसांना घेऊन आलेले आहेत, आमचं गोडाऊनला लॉक लावलेलं आहे विदाउट नोटीस। पोलिसांना मी विचारलं तर पोलीस बोलतात कोर्टात जायला पाहिजे होतं। कोर्टात कसं जाणार हो? विदाउट नोटीस जाणार का? असंच जाणार? काहीतरी आम्हाला लेखी पडत पाहिजे ना, कारवाई होणार आहे, काही नाही, डायरेक्ट आलं। आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं मुंबई पोर्टरचं, आज तुम्ही बघितलं मी अधिकृत हे आहे टेनेंट आहे ते त्यांनी मला जबरदस्ती बाहेर काढले। काढ रे, हे बघ कृष्ण, हे काय आहे? मुंबई पोर्टर्सचं आहे, 2 कृष्णा पवळे, ॲड्रेस काय आहे? गोडाऊन क्रमांक। मला बाहेर काढले, मला अधिकृत असताना बाहेर काढलेले। मग हे का काढलं? मी जेव्हा विचारतोय त्यांना, मी इकडचं भाडेकरू आहे, हा तुमचा डॉक्युमेंट आहे, हे बघा इथं पोल्युशनची नोटिसेस आम्हाला दिलं होतं, कारण आमच्यावर PIL दाखल केलेली आहे, कारण मच्छीचा वास प्रचंड येते। CALM संस्थेने जनहित याचिका आमच्यावर दाखल केली होती, आम्हाला नोटीस दिले, कृष्णा पोळे गोडाऊन क्रमांक 1773 ससून डॉक मुंबई पोर्टर्सने दिलेला आहे। मला ते रेकग्नाइज करतात की तुम्ही इथं राहता म्हणून, मग आज मला बाहेर का काढलं? मी नोटीसचा हकदार नाही आहे? पोलिसांना जबरदस्ती घुसून आम्हाला बाहेर काढण्यात आले।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.